नमस्कार मित्रांनो, उद्या बघूया निफ्टी आणि बँक निफ्टी काय करू शकते. तर आज मी सकाळीच एक ट्रेड ग्रुपवर दिला होता. त्याचा एस-एल हिट झाल्याच्या नंतर असं जाणवलं की बँक निफ्टी ही साईडवेजच राहू शकते किंवा सेलिंगचं प्रेशर येऊ शकते आणि निफ्टीमध्ये बाईंगचं प्रेशर आहे मी लगेच सांगलं होतं. आणि मागच्या 2 दिवसापासून पाहिलं तर मी जे बी ट्रेड टाकतो ना त्या ट्रेडचा मार्केट एस-एल हिट करते आणि रिवर्स जाते. ठीक आहे, मार्केटच्या पुढं कोणी नाही आहे. शेवटी आपण ज्या पद्धतीनं ॲनालिसिस करतो काही दिवस ते हेल्पी होत असते, पण निफ्टीचा आपला जो बाईंगचा व्ह्यू होता तो बरोबर होता. फक्त काय केलं की बँक निफ्टीने त्याला सपोर्ट नाही केला. तर चालेल, उद्या बघूया आपण की बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकते. तर बँक निफ्टी ही आज क्लोज झालेली आहे 47,870. तर आता हा जो ट्रेंड आलेला आहे डेलीच्या कॅन्डलमध्ये बघलं तर बँक निफ्टी ही चॅनलमध्ये वर्क करायली आणि चॅनलच्या बॉटमवरून काल बाईंग आलेली होती. पण मार्केट आता या चॅनलमध्ये किती दिवस राहणार आहे. चॅनलमधून त्याला कोण्या साईडला तर ब्रेकआउट देणं आहे. जर उद्याच्या दिवशी बँक निफ्टी ही गॅप अप ओपन होऊन वर जात असेल तर 48,100 ते 48,300 हे टार्गेट आहे आपलं. इथं आल्याच्या नंतर इथं जर अर्धा एक तास स्पेंड करून जर बँक निफ्टी सेलिंगला येत असेल तर मग बँक निफ्टी याचा पण लो तोडू शकते आणि सरळ ती येऊ शकते 47,400 ते 500 पर्यंत. कारण का तर ही आता या चॅनलमध्ये जी वर्क करायली, आता निवडणुकीचा इफेक्ट म्हणा त्याच्यामुळे बी होऊ शकते. पण जर आता हे चॅनलला जर बँक निफ्टीला वरच्या साईडला ब्रेकआउट द्यायचा असेल तर उद्याच्या दिवशी बँक निफ्टीला 48,250च्या वर क्लोजिंग द्यावं लागेल. आणि जर तिनं पण 250च्या वर जर क्लोजिंग नाही दिली तर मग बँक निफ्टी समजायचं या पद्धतीनं. खाली आली, वर उठली आणि असं होऊ शकतं. तर उद्याच्या दिवशी 48,200-300 या जवळपासच आपल्याला सेलिंग करायची आणि जवळपास गॅपडाऊन जर ओपन झाली तर मग काय करायचं. आता हे झालं गॅप अप ओपन झाल्यावर. गॅप अप ओपन झाल्याच्या नंतर बँक निफ्टी ही वरच्या साईडमध्येच पूर्ण दिवस काढेल उद्याचा. जर ती 11-12 पर्यंत जर 48,200-300 पर्यंत जर गेली तर मग त्याच्यानंतर अर्धा एक तास सस्टेन केल्याच्या नंतर इथं एक सेलिंगचं प्रेशर बनलं तर मग आपण सेलिंगसाठी येऊ शकतो. त्याला पहिलं टार्गेट राहू शकते 47,800 ते दुसरं टार्गेट 47,500. याच्या खाली नाही जायला पाहिजे बँक निफ्टीने, तो होल्ड करायला पाहिजे. आता ही 2 लेवल महत्त्वाचे आहेत बँक निफ्टीसाठी, 47,500 आणि 48,300. या रेंजमधून ज्या साईडला बँक निफ्टी बाहेर जाईल त्या साईडला बँक निफ्टीचा ट्रेंड चालणार आहे. आणि जर वरच्या साईडला गेली तर समजून चालायचं बँक निफ्टी ही या चॅनलला वरच्या साईडला ब्रेकआउट करेल. आणि जर 500 पर्यंत येऊन थांबून जर नंतर दुसऱ्या दिवशी 500ला तोडत असेल तर समजायचं बँक निफ्टी ही या चॅनलला खालच्या साईडला ब्रेकआउट करेल. तर उद्याच्या दिवस ट्रेड करताना फक्त गॅप अप ओपन झालं तर बाईंगचा ट्रेड घ्यायचा. पण गॅप अप ओपन होऊन पहिले 5-10 मिनिट 1-2 बेरिश कॅन्डल बनवून जेव्हा रिवर्स जायला लागेल त्याच टायमाला बाईंग करायची, तोपर्यंत नाही करायची. कारण एखाद्या वेळेस असं बी होऊ शकते की गॅप अप ओपन झालं पहिलीच कॅन्डल मोठी बनलेली इथं क्लोज झाली तर मग तो ट्रेंड कंटिन्यू 47,500 पर्यंत करू शकतो. तर समजा सिच्युएशन पाहूनच बँक निफ्टीमध्ये ट्रेड घ्यायचा की ओपनिंग कशी होते काय नाही, पहिली कॅन्डल किती मोठी बनायली काय, समजा गोष्टी पाहूनच बँक निफ्टीमध्ये ट्रेड घ्यायचा. आता राहिला निफ्टीचा विषय. तर निफ्टीला जर चेक केला आपण तर निफ्टी चॅनलमध्ये आहे पण तिचं चॅनल एक म्हणजे मोठ्या साईजचं चॅनल होत चाललं आहे. तर आता इथून जर ही
जायचं असेल तर निफ्टी ही 22,300च्या वर क्लोज झाली पाहिजे, तरच आपण निफ्टीमध्ये बाईंग साईडचे व्ह्यू पुढचे 2-4 दिवस किंवा 7-8 दिवस ठेवू शकतो. जर निफ्टी आज क्लोज झाली 22,210-20 वर आणि उद्या तिनं जर 22,300ला टच करून सेलिंग दाखवली तर ती निफ्टी परत 22,000वर येऊन थांबल्याशिवाय राहणार नाही. आणि जर ते 22,000चं लेवल तुटलं तरच आपण सेलिंगसाठी विचार करणार किंवा ट्रेंड या चॅनलमधून जे ब्रेकडाऊन झालं ते म्हणणार. आणि जर 22,300च्या वर जर क्लोजिंग भेटली उद्याची तर मग निफ्टी ही जवळपास 22,800 आणि त्याच्या वर सुद्धा जाऊ शकते, 23,200-300. फक्त आता हे निवडणुकीचा पिरियड आहे, याच्यामध्ये एसएल हंटिंग वगैरे ह्या गोष्टी होणार, त्याच्यामुळं प्रॉपर स्टॉप लॉस लावूनच ट्रेड घ्या. विदाऊट स्टॉप लॉसचा ट्रेड घेऊ नका, कारण हे 10-12 दिवस खूप महत्त्वाचे आहेत आणि याच्यामध्ये व्होलॅटिलिटीसुद्धा वाढणार आहे. कारण का तर इंडिया वीक जर बघलं तर 20च्या जवळपास आहे आणि हे 20च्या जवळपास असणं म्हणजे मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी असते, तुमचे स्टॉप लॉस हंटिंग होऊ शकतात. कारण मार्केट 100-100, 150 पॉईंटची बँक निफ्टी एकच कॅन्डलसुद्धा बनवू शकते. असे मूव मार्केटमध्ये येण्याचे चान्सेस आहेत, हे इंडिया वीक्स सांगते. त्याच्यामुळं जेव्हा पण इंडिया वीक्स 15-16च्या वर जातो तेव्हा मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी वाढते. तुम्ही फक्त छोट्या स्टॉप लॉसनं ट्रेड केला, 1-2 स्टॉप लॉस गेले तरी फरक नाही पडत, पण तुम्ही तुमचा एक ट्रेड जरी कॅप्चर झाला 100 पॉईंटचा, तुमचा स्टॉप लॉस कव्हर करून तुम्ही प्रॉफिटमध्ये येता. तर उद्या आपल्याला निफ्टीमध्ये ही जर गॅप डाऊन ओपन झाली निफ्टी तर आपल्याला 22,000पर्यंतच त्याचं टार्गेट खाली भेटू शकते सेलिंग करायला. पण गॅपअप जर ओपन झाली तर निफ्टी ही 22,310-20 पर्यंत जाऊ शकते, इथे एका रेंजमध्ये राहू शकते. कारण का आज निफ्टीनं वरच्या साईडला मूव्ह केला, पण खूप निफ्टीला परिश्रम करावा लागले वरच्या साईडला जायला. बँक निफ्टीनं तिला तेवढा सपोर्ट नाही केला, कारण बँक निफ्टीमध्ये माझा सेलिंगचाच व्ह्यू होता. आणि आज बँक निफ्टी तुम्ही बघा, जवळपास सकाळची जे पहिली कॅन्डल बनलेली आहे 9:15ची, त्या कॅन्डलचा हाय आहे 47,900 आणि लो आहे 47,600. त्या कॅन्डलच्या आतमध्येच दिवसभर मार्केट राहिलं, म्हणजे सेलिंगचं प्रेशर होतं, फक्त निफ्टीमुळं कंट्रोल होऊ लागलं. आणि हिच्यात सेलिंगचं प्रेशर असल्यामुळं निफ्टीमध्ये वन साईड स्मूथ मुवमेंट नाही भेटलं, भरपूर जिगजॅग प्रमाणात मुवमेंट भेटलं याच्यामध्ये. तर त्याच्यामुळं उद्या ट्रेड करताना बँक निफ्टीला हे 48,200-300च्या लेवलवर एक बार सेलिंग करू शकतो आणि 47,500-600च्या लेवलवर बाईंग करू शकतो. आता उद्या मार्केट कसं ओपन होते काय नाही त्याच्यावर डिपेंड आहे. कारण तुम्हाला एक आपण फिबोनाची बी लावून जर बघलं बँक निफ्टीला तर जवळपास हे फिबोनाचीचं 61%चं लेवल आणि 50%चं लेवल हे 47,500वरचे, म्हणजे इथं आल्याच्या नंतर मार्केटमध्ये एक बाईंग जनरेट होऊ शकते. त्याच्यामुळं उद्या या लेवलवर बाईंग करायची. जर गॅपअप ओपन झालं तर एक स्टार्टिंग ट्रेड मारायचा 47,100-200पर्यंत, तिथं वेट करायचं मार्केट कशा पद्धतीनं मूव्ह करते ते. आणि निफ्टीमध्ये तीच सिच्युएशन आहे जशी बँक निफ्टीची आहे, फक्त आज निफ्टीनं थोडा साईडवेज तो अपसाईड मूव्ह दिलेला आहे. पण निफ्टीसुद्धा आहे बघा 51%चं लेवल जर बघलं, 61%चं लेवल आणि 50%चं लेवल, तर हे 22,050 ते 22,000 याच्या दरम्यानमध्ये येते. म्हणजे या इथल्या लेवलमध्ये उद्या निफ्टीमध्ये बाईंग होऊ शकते. आता उद्या मार्केट कसं ओपन होते काय नाही त्याच्यावर डिपेंड आहे. तर बघूया उद्या दिवसभरामध्ये ऑप्शन चेनचा डाटा वगैरे समजा गोष्टी बघून काय सिच्युएशन बनते काय नाही ते त्याच्यानुसार आपण ट्रेड करूया. व्हिडिओला कसा वाटला काय नाही फीडबॅक कळवत जा, कारण मी ग्रुपमध्ये रोजचे 1-2 ट्रेड टाकतोय. तुम्ही नुसती पेपर ट्रेडिंग जरी केली, वाच जरी केलं तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी
सिरीज बनवण्याचा विचार तर करतोय, पण मला वेळच भेटत नाही. त्यामुळं जसा वेळ भेटेल तसा मी व्हिडिओ बनत जाईल. फक्त तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.